थेट जाणार आहोत दिल्लीत। आपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। आपल्याला माहिती आहे काल ईडीनं केजरीवालांना अटक केलेली आहे। आज त्यांना पीएमएलए कोर्टात हजर केलं जाणार आहे। देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा कालच आपकडून देण्यात आलेला होता आणि आपचे कार्यकर्ते दिल्लीत आक्रमक झालेले आहेत। ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत। आपच्या कार्यालयाबाहेर तर अगदी रात्रीपासूनच त्या ठिकाणी कार्यकर्ते जमलेले होते। आता या जमलेल्या काही कार्यकर्त्यांपैकी काहींना पोलीस ताब्यात घेताना दिसतात। केजरीवालांच्या अटकेविरोधात आप आक्रमक झालेली आहे। याच विरोधात सुप्रीम कोर्टात थेट धाव घेण्यात आलेली आहे। एकीकडे कोर्टाची लढाई आप पक्ष लढतोय, दुसरीकडे आपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या कारवाईचा निषेध नोंदवताना दिसतात। केजरीवालांच्या अटकेनंतर आपचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करताना दिसतात। त्यातल्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अरविंद केजरीवाल यांना ईडीनं दारू घोटाळ्याप्रकरणी 9 समन्स बजावली होती। त्यानंतर त्यांनी कोर्टातून अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। सगळ्या प्रकरणात संरक्षण मिळवण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र दिल्ली हायकोर्टानं अटकेपासून संरक्षण देण्या तर दिल्ली हायकोर्टानं अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिल्यानंतर मग केजरीवालांच्या घरी ईडीचं पथक पोहोचलेलं होतं। पुन्हा एक समन्स घेऊन ईडीचं पथक पोहोचलेलं होतं। मोठा फौजफाटा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून घेऊया। रामराजे, केजरीवालांच्या अटकेनंतर आप आक्रमक झाल्याचं दिसतंय। दिल्लीतलं आजचं वातावरण नेमकं काय आहे? बिलकुल, दिल्लीमध्ये सर्वत्र असं छावणीचं रूप आलेलं आहे। दिल्लीच्या दीनदयाल उपाध्याय मार्ग या मार्गावरच भाजपचं कार्यालय आहे आणि तिथून थोडंसं पुढे आम आदमी पक्षाचं सुद्धा कार्यालय आहे। या ठिकाणी साधारणतः 12 पॅरामिलिटरी फोर्सच्या कंपन्या लावण्यात आलेल्या आहेत। साधारणतः 1000 पेक्षा जास्त दिल्ली पोलीस आणि त्यांचा स्टाफ जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि कोणालाही निदर्शन करण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे। रामराजे, आंदोलनाबद्दल विचारतोच, मात्र एक महत्त्वाचा मुद्दा यातला असा आहे, केजरीवालांनी तुरुंगातून सरकार चालवणार असा निर्णय घेतलेला आहे। मंत्री अतिशींनीच तसं सांगितलेलं होतं। यात काही तांत्रिक मुद्दे किंवा काय नेमकं कशा प्रकारे हे सगळं पुढे जाऊ शकतं, काय नेमकं? बिलकुल, खरं तर मुख्यमंत्री जेव्हा तुरुंगात असतात तेव्हा तुरुंगातून सरकार कितपत चालवता येईल, कारण जरी निर्णय घेतला आम आदमी पक्षाने किंवा अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून सरकार चालवणं, परंतु कायद्याच्या भाषेमध्ये तुरुंगातून सरकार चालवणं हे सुचत नाहीये, कारण गुन्हे नोंद झालेले आहेत, त्यामध्ये पुरावे आहेत आणि जर कोर्टाने जर कन्व्हिन्स केलेलं आहे, कोर्टाने जर शिक्षा दिली तर मात्र तुरुंगातून सरकार चालवणं कठीण होणार आहे। अशा वेळी जो पर्याय उरतो तो म्हणजे की मुख्यमंत्री पदावरून जावं लागणार आहे अरविंद केजरीवालांना। मग एक तर ते कोणातरी जवळच्या व्यक्तीकडे मुख्यमंत्री सोपवावं लागेल, नाही तर मग अन्यथा राष्ट्रपती शासन जाऊ शकतात। हे सर्व उपराज्यपाल दिल्लीचे त्यांच्या हातात आहे, त्यांच्या हातात असतं आणि येत्या काही कालावधीमध्ये काही दिवसामध्ये दिल्लीतील परिस्थिती पाहतील। दिल्लीमध्ये प्रशासकीय कामकाज जे आहे तर त्यामध्ये पण अडथळा येऊ नये, दिल्लीच्या जनतेला अडथळा येऊ नये यासाठी राष्ट्रपती राजवट लावण्याचा सुद्धा एक पर्याय जो आहे तो उपराज्यपालांच्या समोर असू शकतो, परंतु दिल्लीतील संपूर्ण परिस्थिती बघून तो निर्णय घेतला जाऊ शकतो आणि त्या संदर्भामध्ये उपराज्यपालांना संपूर्णपणे अधिकार आहेत की जर मुख्यमंत्री जेलमध्ये असतील तर मात्र तिथं सरकार कोणाचं असावं किंवा शासन कोणाचं असावं, कारण दिल्ली सरकार हे युनियन टेरिटरीच्या अंतर येतं। त्यामुळे युनियन टेरिटरीच्या अंतर येत असल्यामुळे तिथं राष्ट्रपती शासन सुद्धा लावण्याची शक्यता आहे। गृह मंत्रालयाची मंजुरी लागते अगोदर। नक्कीच, काय घडतंय अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। सुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। नवी दिल्ली, नागपूर इथली आपची ही निदर्शनं।